महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। जम्मू काश्मीर मधील पहलगामच्या बैसरण खोऱ्यात पोहोचली न्यूज 18 लोकमतची टीम। दहशतवादी हल्ला झालेल्या बैसरण मधून न्यूज 18 लोकमतचा ग्राउंड रिपोर्ट। पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेखचं घर पाडलं। त्रालमध्ये आयडी स्फोट घडवून दहशतवाद्यांचं घर उद्ध्वस्त केलंय। हल्ल्याचा बदला घेण्यास भारताकडून सुरुवात। जम्मू काश्मीर मधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन। भारतीय जवानांवर गोळीबार, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वपूर्ण बैठक। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी होणार बैठक। जलशक्ती मंत्र्यासह केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर। दहशतवादी हल्ल्यात जखमींची घेणार भेट। सकाळी 11 वाजता पोहोचणार असल्याची माहिती। पाकिस्तानचा झेंडा स्टेटसला ठेवत भारताबद्दल आक्षेपार्ह मजकूर केला पोस्ट। साताऱ्यातील शुभम कांबळेवर गुन्हा दाखल करत अटक। मित्रानेच दिलेली पोलिसांकडे तक्रार। राज्यातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विशेष विमानांची व्यवस्था। 232 पर्यटकांना घेऊन आज तिसरं विमान मुंबईत पोहोचणार। आतापर्यंत 500 पर्यटक परतले। बुलढाण्यात शिक्षकी पेशाला काळीमा। मुलाला जास्त गुण देतो सांगत शिक्षकांचा मुलाच्या आईवर अत्याचार। दोघा नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। एकनाथ शिंदेवरील विडंबन प्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्ट देणार निकाल। गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर निर्णय ठेवला राखून। पाडकामासाठी एल्फिस्टन पूल आज रात्रीपासून बंद। पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणार। मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीत पडणार भर।